नमस्कार. गौरीज किचन आणि मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत थापी वडी. थापी वडीला पाटवडी किंवा बेसन वडी पण म्हटलं जातं. मी आज तुमच्या सगळ्यांसोबत थापी वडीची अगदी साधी सोपी रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्याला जे सगळ्यात आधी हिरव्या मिरचीचं वाटण लागणार आहे ते आपण बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथं 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मिश्रण आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि साधारणतः 1 वाटी बेसनला 1.5 ते 2 वाटीच पाणी लागतं. जर तुम्ही ह्या प्रमाणातच जर हे बेसनचं बॅटर बनवलं तर तुमची वडी अगदी बरोबर होणार आहे. त्यानंतर आपल्याला थापी वडीसाठी जे सारण लागणार आहे ते आपण बनवून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपण एकाच दिशेने फिरवत राहायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे सारण्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा आपली मोहरी टाकायची. त्यानंतर जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकणार आहोत आणि ते चांगलं आपण 1 ते 2 मिनटं परतून द्यायचं. त्याच्यानंतर मग त्या वाटणामध्ये आपण थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकणार आहोत. त्यानंतर आपण जे बेसनाचं बॅटर केलं होतं ते बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे असं घट्ट होत नाही तोपर्यंत आपण ह्याला हलवत राहणार आहे की जेणेकरून ह्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. आणि हे असं कंटिन्यू हलवत राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता हा असा एक प्रकारे बेसनाचा गोळा तयार होतो. आणि हा व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करायचा आणि 2 ते 3 मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवून हे व्यवस्थित चांगलं एक 10 ते 15 मिनटं आपण शिजून देणार आहे. त्यानंतर आपण हे बॅटर सगळं एका ताटामध्ये काढणार आहोत. ताटाला आधी थोडंसं तेल लावायचं. तेल लावून त्याच्यावरती हे सगळं बॅटर ठेवायचं. कोथिंबीर पेरायची आणि हे चांगलं थंड होऊन द्यायचं. थंड झालं की तुम्ही ह्याच्या वड्या पाडायच्यात. तुम्ही बघू शकता की आपली छान अशी वडी इथं तयार आहे आणि ह्याची जाडी साधारणतः 1 सेंटीमीटर इतपत ठेवायची. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. आणि इथे आपली साध्या सोप्या पद्धतीने छान अशी थापी वडी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चला मग पटकन सबस्क्राईब